रेशन कार्ड मधून लोकांचे नाव काढायचे, आपण विचारपूस करायला गेलो तर लोक इतकी गरिबी दाखवतात. जस का आपलं मन होईल की लाल कार्डातून पिवळं कार्ड करावं यायचं आहे का नाही. सर आधी हा घराचा सर्वे केला असता ना. चला या घरात आधी करू. चल. या या सर, नमस्कार. नमस्कार नमस्कार. बरं बरं बरं, बसा तुम्ही बी बसा बसा बसा. बोला ना सर, काय काम आहे? मामा आम्ही तुमच्या राशन कार्ड मधून नाव कमी करा. नाही नाही मामा, आम्ही मुलीचे भाऊ आहेत. तुमच्या पोराच्या सोयरिकीसाठी इथं आलो. हे बघा मामा, हे माझ्या बहिणीचा फोटो आहे. वा वा वा, काय पोरगी नंबर एक आहे. मग नातूला एकदम पसंत करेन. माझा नातू आहे. मामा तुमचा नातू काम काय करते? हे सरकारी नोकरी आहे, रेल्वे खात्यामध्ये. मामा तुमच्या घराला प्लॅस्टर नाही, कलर नाही, सगळे ते पापुडे गाळायले. तर माझी बहीण का अशा फटीचर घरात राहीन काय? मी देऊ शकत ना अशा घरामध्ये माझ्या बहिणीला. घर हे का अजून बी एखादं घर आहे नवीन बांधलेलं तुमचं? नाही हो, हे आमचं जुनं घर आहे. नवघर आमचं ते तिकडे आहे. अरे बाबा, तुमच्या घरी एखादी मोटरसायकल, गाडी, घोडा बिडा आहे का नाही? अहो, आहे ना गाडी, ती काय बाहेर आमची उभी गाडी आहे पांढरी. हेच नाही, अच्छा गावाच्या बाहेर आमची 10 एकर जमीन आहे. ठीक है, रोड टच, विहिरी पाण्यासकट आहे. समझ गया. सांगा आता, सोयरी खाऊन कवायला आमच्या घरी. अभिनंदन मामा, तुमच्या दोघांच्या पाया पडतो मी. गजब बेइज्जती. आजपासून तुमचं रेशन कार्ड मधून नाव काढण्यात आले, माहितीये का? धन्य आहेत तुम्ही. भैया धोखा.